नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे गौरी गणपती म्हणजे महालक्ष्मीचा 3 दिवसाचा व्हिडिओ आहे. अगदी काही महत्त्वाच्या थोड्याशा गोष्टी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ खूप छान आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आमच्या काही वेगळ्या पद्धती आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, महालक्ष्मीचं आगमन होणं म्हणजे घर अंगण साफ करून सडा रांगोळी करणं आणि सुंदर अशा रांगोळ्या केलेल्या आहेत. मी ही रांगोळी म्हणजे रेडीमेड आणली होती, त्यामध्ये कलर भरलेले होते. त्यानंतर तोरणं आहेत, परत साज सजावट आहे आणि मुहूर्तावर महालक्ष्मीचं आपण आगमन केलेलं आहे. दिवसभर अनुराधा नक्षत्र होतं. अनुराधा नक्षत्रावरती महालक्ष्मीचं आगमन करायचं होतं. तुळशीपाशी आपण पूजन करून महालक्ष्मीचं आगमन केलेलं आहे. आगमन करताना धान्याचं माप ओलांडून आगमन होतं. महालक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर मी थोडक्यात सांगते. आमच्याकडे आहेत ह्या सुगडाच्या लक्ष्मी. तर हे आहेत सुगड जे आपण कुंभाराकडून आणतो आणि त्यावरती ह्या झाकण्या बसवल्या जातात. ह्यापूर्वी पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. माझ्या ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या महालक्ष्मी आहेत. तर हे जे सुगड आहेत हे आम्ही परत जे आपलं स्टँड असतं त्या स्टँडवरती बसवतो आणि त्यांना साड्या नेसवून घेतो. तर सुगडं आम्ही स्टँडवरती बसवून ह्या पद्धतीनं साड्या नेसवून घेतलेल्या आहेत. सर्व साज शृंगार करून घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सुंदर अशा साड्या नेसवण्यात आल्या होत्या आणि ह्या साड्यांबद्दल देखील आपण व्हिडिओ केलेला होता. फक्त दागिने मी सांगितले नव्हते की त्यावेळी कोणते कोणते घेतले. ज्यावेळेस मी पुण्याच्या काही खरेदीमध्ये गेले होते त्यावेळी मला जे काही दागिने पण आवडले ते मी घेतले होते. तर सुंदर असे दागिने घालून आपल्या महालक्ष्मी तयार आहेत. तर ही पहिल्या दिवशीची तयारी झालेली आहे आणि हे समोर जे दिसत आहेत मुखवटे ते मला माहेरकडून आलेले आहेत आणि धूपदीपांचा मस्त असा सुगंध दरवळत समया लावलेल्या आहेत आणि आपल्या महालक्ष्मी सज्ज झालेल्या आहेत, माहेरी आलेल्या आहेत. आणि आपण आता पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवतो ते थोडक्यात पाहूया. तर पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी, कढी, सपक वरण म्हणजे डाळ आणि भात हा नैवेद्य आमच्याकडे असतो आणि त्याचसोबत पाण्याचा तांब्या भरून ठेवला जातो. हे 2 ताटं मी करते आणि दोन्हीकडे 2 तांबे भरून ठेवते आणि महालक्ष्मीला जीव घालते. त्यानंतर पानाचा विडा ठेवला जातो. जीव घातल्यानंतर पानाचा विडा द्यायचा आणि नंतर ते ताटं झाकून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे धपाटं आणि साय याचा नैवेद्य असतो. आरती करायची आणि साय आणि धपाट्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आदल्या दिवशीची ताटे उचलायची आणि संध्याकाळी प्रदोषकाळी पूजनाच्या वेळी हा नैवेद्य म्हणजे भडंग मांडून ठेवायचं. त्यामध्ये असतो महानैवेद्य 5 तेलाच्या पोळ्या, 5 बिनतेलाच्या पोळ्या, कढी, आमटी, दूध, नंतर तूप साखरेची वाटी ठेवली जाते. पापड, कुरडई, भजे तर असतातच. त्यानंतर वडी असते आळूच्या पानाची, वडा असतो बेसनाचा, नंतर असतं पुरणाचं बोळकं आणि त्यामध्ये तूप घातलेलं असतं आणि भातात नैवेद्यासाठी. आणि हे सर्व केळीच्या पानावर आम्ही मांडून ठेवतो आणि नंतर आरत्या करून घेतो, पूजन करतो, आरत्या करून घेतो आणि ते भडंगचं जे ताट आहे ते परत झाकून ठेवतो आणि परत दुसऱ्या ताटामध्ये नैवेद्य भरून आम्ही तो नैवेद्य महालक्ष्मींना जीव घालताना दाखवतो. त्या भडंगच्या ताटाला फक्त पाणी फिरवायचं आणि ते तसंच ठेवायचं आणि दुसरा ताट भरून त्याचा नैवेद्य गणपती बाप्पा आणि महालक्ष्मींना दाखवायचा म्हणजे जीव घालायचं. तर अशी आमच्याकडे पद्धत आहे. तर थोडक्यात मला जितकं व्हिडिओ शूट करता आलं. देवाचं करण्यासाठी सेवा करणारी मी एकटीच आहे. त्यामध्ये मिस्टर जमेल तितकी मदत करतात. पण मला काय वाटतं की आपण खूप असं भलं मोठं आरास करण्यापेक्षा जे काही आहे ते थोडक्यात जरी केलं आणि देवांच्या आरत्यांच्या वेळा किंवा नैवेद्याच्या वेळा जर सांभाळल्या ना आणि ते वेळच्या वेळी आनंदाने केलं तर ते आवडतं देवाला. पूर्वी की नाही मोठं 5 पायऱ्याचं स्टँड जोडून महालक्ष्म्या अशा उभ्या करून सर्व खेळणी मांडत होतो. भरपूर अशी आरास करत होतो. पण आता तितकंसं जमत नाही कारण वेळेचं बंधन येतं. दिवस लहान असतो. नैवेद्य, आरती सगळं वेळेवर झालं पाहिजे हेच थोडंसं मी डोक्यात ठेवून एक छोटंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून पण मी व्हिडिओ छोटे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर राशी
तर ह्या राशीचे कुंडे आपण पाहिले होते. ज्या दिवशी साडीचा व्हिडिओ आपण महालक्ष्मीच्या साडीचा व्हिडिओ अपलोड झाला होता त्या दिवशी मी दाखवले होते. पितळाचे हे मी 5 कुंडे आणलेले आहेत आणि प्रत्येक राशीवरती मी सुपारी ठेवलेली आहे. राशीपूजन देखील आपण केलेलं आहे. त्यानंतर महालक्ष्मीला जीव घालताना आपण ठेवतो हळदी कुंकाचे करंड भरून. तर अगदी प्लेन असे हळदी कुंकू भरायचे, ते करंड झाकायचे आणि ते झाकून महालक्ष्मीपाशी ठेवायचे. आणि त्यानंतर हे मी भडंगचं ताट देखील झाकून ठेवलं आणि पानाचे विडे महालक्ष्मीला ठेवले. दोन्हीकडे पाण्याचे तांबे देखील भरून ठेवायचे. हे सर्व ठेवल्यानंतर मी केली आपल्या दुर्गा सप्तशती या ग्रंथातील तंत्रोक्त देवी सूक्त जे आहे ते म्हणून घेतलं. नंतर श्री सुक्तम, कुबेर मंत्र आणि महालक्ष्मीचे जे 5 मंत्र नित्यसेवेमध्ये आहेत ही सेवा महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते. तर असं हे थोडक्यात माझा व्हिडिओ आहे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे गुळाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो आणि त्यानंतर आरत्या केल्या जातात. आमच्याकडे गाठी घेतल्या जात नाहीत. हळदी कुंकू असतं ते पण संध्याकाळच्या वेळी असतं. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या वेगळ्या महालक्ष्म्या कशा वाटल्या हे देखील सांगायला विसरू नका. आता उद्या आपले नियमित जे व्हिडिओ डेली व्लॉगिंग आहे ते येणार आहे. नियमित आपले सगळी दैनंदिनी येणार आहे. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, मिस होणार नाही. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.